नमस्कार प्रिय रॅपिडो कॅब ड्रायव्हर मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। रॅपिडोची पुणे एअरपोर्ट एरो मॉल या ठिकाणी कॅब सर्व्हिस चालू झालेली आहे। तर एअरपोर्टवरून कस्टमर यांना पिकअप कसं करायचं यासाठी हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल। तर ज्यावेळेस तुम्ही एरो मॉलमध्ये एंट्री करताय तर एंट्री केल्यानंतर तुम्हाला एंट्री करताना रॅपिडो म्हणून तिथं तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एंट्री करू दिली जाईल। एंट्री केल्यानंतर जे कॉमन पार्किंग आहे 4th फ्लोअरवरती, त्या ठिकाणी जाऊन तुमची जी गाडी आहे तिथं पार्क करू शकता। 4th फ्लोअरला गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही तिथं जी ट्रिप येण्याची वाट पाहू शकता। रॅपिडोची ट्रिप आल्यानंतर तुम्हाला 3rd फ्लोअरवरून कस्टमर यांना पिकअप करायचं आहे। तर 3rd फ्लोअरवरून ज्यावेळेस कस्टमरला पिकअप केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे एक्झिट गेटकडे। तर त्या अगोदर तुम्हाला कस्टमरकडून कुठलेही एक्स्ट्रा पैसे घ्यायची गरज नाही, कारण कस्टमर यांनी ऑलरेडी जे काही पार्किंगचे चार्जेस आहेत ते ट्रिप फेअरमध्ये ऑलरेडी पेड केलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला कस्टमरकडून एक्स्ट्रा पैसे घ्यायची गरज नाही आहे। तर ते तुमच्या पार्किंगचे जे चार्जेस आहेत ते तुमच्या वॉलेटमधून डिडक्ट होतील। त्याचं तुम्हाला नंतर ते वॉलेट रिचार्ज करावं लागेल। एक्झिट केल्यानंतर इथून कस्टमर यांना पिकअप केल्यानंतर तुम्हाला जायचं एक्झिट गेटला। एक्झिट गेटला गेल्यानंतर तिथं तुम्हाला रॅपिडोची ट्रिप आणि कस्टमर हे शो केल्यानंतर तुम्हाला रॅपिडोची ट्रिप दाखवायची आणि दाखवल्यानंतर तुम्ही इथनं फ्री एक्झिट घेऊ शकता। तिथं तुम्हाला कोणतीही पेमेंट पेड करायची गरज नाही आहे। एक्झिट केल्यानंतर कस्टमर यांना त्यांच्या ड्रॉप ठिकाणी तुम्हाला पोहोचवायचं आहे। अशा प्रकारे एअरपोर्ट एरो मॉलवरून तुम्ही रॅपिडोची ट्रिप करू शकता। धन्यवाद टीम रॅपिडो कॅब।